मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली। यावेळी मुंबईला ग्लोबल मॅपवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर रेल्वे सेवा अधिक सुधारण्यावर भर असणार आहे। फडणवीसांची मुंबईसाठी महत्त्वाची घोषणा। ग्लोबल मॅपवर मुंबईला आणण्याचा सरकारचा प्रयत्न। मुंबईला मनोरंजनाची जागतिक राजधानी बनवण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्याचा निर्णय। पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईत सुरू होणार। मुंबईची फिल्म इंडस्ट्री इतर ठिकाणी जाईल असं शक्य नाही। उलट भविष्यात वर्ल्ड एंटरटेनमेंट इंडस्ट्री मुंबईत येईल। महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा। केंद्र सरकार महाराष्ट्रात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1,73,000 कोटी रुपये खर्च करणार। महाराष्ट्राला रेल्वे बजेटमधून 23,700 कोटी मिळाले। गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे मार्गिकेचं दुहेरीकरण, केंद्राकडून 4,819 कोटींचा निधी। 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, यात सीएसएमटी स्थानकाचा समावेश। राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार। सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार। 132 स्टेशन्स महाराष्ट्रातले केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहेत, ज्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्त्वाचे स्टेशन्स याचं वर्ल्ड क्लास स्टेशन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे। यावर्षी देखील जवळपास 24,000 कोटी रुपये 23,700 कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत।